राणेंनी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडलात? तुम्ही पक्ष काढलात तुमचा आणि 1 वर्षामध्ये आपला पक्ष का सोडलात त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या. तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडलात त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या परवानच्या दिवशी चिपळूणच्या मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाणांना इशारा का दिला त्याचं उत्तर द्या. खरं तर हे नारायण राणे आणि हे राणे फॅमिली याच्याबद्दल मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलंय की मला प्रश्न विचारू नका, कारण यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते. परवानच्या दिवशी त्यांचा तो मंत्री असलेला तो नेपाळी वॉचमन सारखा पोरगा दिसतो ना, नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा, त्यानं कोणत्या भाषेमध्ये माझ्यावर टीका केली. आणि हे मंत्री देवेंद्र फडणवीसाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. आणि म्हणून अशांची ज्यांची चोच ही कायम नरकातच बुडालेली आहे अशा लोकांबद्दल पुन्हा मला प्रश्न विचारू नका. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोणी असं आहे की मी माझ्या एका मुलाखतीमध्ये मी म्हणालो होतो, मी आता सांगितलं की ज्यांची चोच नरकात बुडालेली आहे सातत्यानं घाणेरडच बोलतात, चांगलं कधी बोलत नाही, कोणाला कधी सन्मानानं कोणाचा उल्लेख करत नाही, कोणाचं वय बघत नाही, कोणाचा अधिकार बघत नाही, प्रत्येकाला घाणेरड्या शब्दामध्ये बोलायचं, अरेतुरेशिवाय भाषा वापरायची नाही. अशा लोकांबद्दल तुम्ही मला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारताय की 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे हे घाबरलेत का असं तुम्ही विचारताय. आज तागायत मी अनेक वेळा अतिशय मुद्द्याचं सांगितलंय की उद्धव साहेबांनी एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली, उद्धव साहेबांनी एखादी सभा घेतली की हे ज्यांचं नाव विचारतात ते फक्त प्रेस कॉन्फरन्समध्ये घेऊन प्रेसमध्ये बोलतात. गेल्या 10 वर्षामध्ये यांना महाराष्ट्रामध्ये 50 लोकांची सभा कोणी दिली का हे एकदा तपासून बघा. ह्या राणेंबद्दल हे राणे जे बोलतात त्यांना 50 माणसांची सभा कोणी दिली का? मध्यंतरी मला असं कळलं होतं की नारायणरावांनी आपल्या मुलाला सांगितलं होतं की भास्कररावांच्यावर बोलताना जरा जबाबदारीनं बोला, पण त्यांचा पोरगा परवानच्या दिवशी जो बोललाय ज्या भाषेमध्ये, त्यामुळं मला त्यांच्याबद्दल हे तोंड उघडावं लागतंय की त्यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते. हे पुन्हा एकदा मी सांगतो. रापारायला प्रश्न परवानच्या दिवशी मी हजर नव्हतो याची फार तुम्हाला चिंता पडलेली आहे. मुख्यमंत्र्यांना पडू द्या, त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलंय, पण तुम्हालाही फार चिंता पडलेली आहे. मी पक्षाचाच एक जबरदस्त असा मेळावा हा उरणमध्ये होता, तिथले आमचे जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार मनोहर भोईर यांनी तिथे एक पक्षाचा मेळावा घेतला होता. त्या मेळाव्याची तो मेळावा मी अगोदर घेतला होता आणि त्या मेळाव्याकरता मी तिथे उपस्थित होतो. माझ्याबरोबर आमचे दुसरे उपनेते विश्वनाथ नेरुळकर ते देखील होते. त्यामुळं मी गैरहजर जाणीवपूर्वक नव्हतो. ओके. मी सांगितलं ना, मुख्यमंत्र्यांनी अशीच माझी काळजी घ्यावी, यापेक्षा फार काय मला बोलायचं त्याच्यावर आवश्यकता नाही. आज शेतकरी दिन आहे. शेतकरी बांधवांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मध्यंतरी केंद्र सरकारनं 3 कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात काढले होते. जवळजवळ 1.5 वर्ष शेतकरी हा उपोषणाकरता बसला होता. त्यांचे कसे हलाल सरकारने केले. 700-750 शेतकरी त्यामध्ये मरण पावले. ते पावल्यानंतर आम्ही हे कायदे मागे घेतो असं सरकारने सांगितलं, पण अद्यापपर्यंत आपल्या घोषणेची पूर्तता केलेली नाही. चांगले शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आणलेले नाहीत, म्हणून केंद्र सरकारचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. राज्य सरकारनं निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू म्हणून सांगितलं आणि आता सांगितलं योग्य वेळेला करू, म्हणजे निवडणूक तोंडावर आल्यानंतर खोट्या घोषणा करायच्या, आणि म्हणून त्यांचा देखील निषेध आम्ही करतो. आणि शाळेकडे जाण्यासाठी रस्ते नाहीयेत आणि त्यांना साखर विकल्यामुळे क्रॉस करून सरकारला एवढं पाशवी बहुमत मिळाले असल्यामुळे सरकारला आता लोकांच्या सुखदुःखाशी, त्यांच्या विकासाशी, त्यांच्या अडीअडचणीशी काही देणं घेणं नाही. सरकार प्रचंड अहंकारामध्ये, मस्तीमध्ये आज या ठिकाणी डुबलेलं आहे.